नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं यंदाचं 10वं वर्ष आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी नागपूर येथील ईश्वर देशमुख विद्यालयाच्या परिसरात शानदार पद्धतीनं खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं वैशिष्ट्यपूर्ण आयोजन केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुदळ मारून करण्यात आलं. 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील अव्वल कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरता खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती अहोरात्र परिश्रम घेत आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्या अनुषंगानं बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणालेत की या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना वाव दिला जातो. हजारो कलाकारांचा संच कार्यक्रम करीत असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं शानदार आयोजन केलं जातं. सांस्कृतिक मूल्याची जोपासना, कला तसंच सांस्कृतिक साहित्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवण्याचा उद्दिष्ट आहे. दिवसागणिक या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमाची उंची वाढत आहे. आज घडीला नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव हा क्रमांक 1 वर अग्रेसर आहे. सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा यासारख्या सेक्टरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मजबूतीनं कार्य करीत आहेत. नागपूरला खेळाडू आणि कलाकारांची खाण असं म्हटलं जातं. मात्र बरेचदा खेळाडू किंवा कलाकारांना योग्य मंच उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ते आपल्या कलेपासून दूर राहतात. पण दरवर्षी होणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा अशा गरजू कलावंतांना एक मोठा मंच या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून दिला जातो, ज्यामुळे कलाकार आपली कला अधिक मनोरंजनात्मक पद्धतीनं सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवतो. प्रसिद्धीच्या झोतात तो कलाकार येतो. अनेक कामं त्याला मिळतात. कलाकारांच्या चेहऱ्यावरचा हास्य अधिक फुलवण्याचा मौलिक मंच म्हणजेच खासदार सांस्कृतिक महोत्सव होय. ओळख या शहराला क्रीडा ओळख, क्रीडा क्षेत्रामध्ये ओळख आणि या क्षेत्राला तर आपण मी असं म्हणेल संपूर्ण देश नागपूरला संत्रा उत्सव म्हणून, संत्र्याचा या ठिकाणी पाया म्हणून, संत्र्याची भूमी म्हणून ओळखतात. आता मात्र नितीनजींनी या भूमीला सांस्कृतिक भूमी सुद्धा केलेला आहे. याकरता मला त्यांच्यावर अभिमान आहे. या ठिकाणी बाल कलाकार असतील, तरुण कलाकार असतील, वृद्ध कलाकार असतील, भजन मंडळी असतील, या नागपूरमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये अपंग अंध कलाकारामध्ये त्या ठिकाणी कलाकार आहेत त्या सर्वांना संधी देण्याचं काम या ठिकाणी नितीनजींनी केलं. आणि केवळ हा मनोरंजन नाही आहे, तर ही अशी सांस्कृतिक परंपरा, असा सांस्कृतिक उत्सव हा आहे. या उत्सवातनं माणसं घडतात. मनुष्याच्या जीवनावर जे चांगले त्या ठिकाणी संस्कार होतात, त्या संस्काराचं केंद्र सुद्धा म्हणजे मनुष्याला चांगले संस्कार देणारं केंद्र सुद्धा खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सव आहे. या प्रसंगी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष अनिल सोले यांनी कार्यक्रमाचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणे केलं जाईल याची ग्वाही दिली. खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं व्हावं याकरता समितीचे समस्त पदाधिकारी तसंच कार्यकर्ते कार्यरत आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरता उद्घाटक चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्ष अनिल सोले, माजी आमदार सुधाकर कोहळे, जयप्रकाश गुप्ता, सचिव दयाशंकर तिवारी, बीजेपी शहराध्यक्ष राजेश बागडी, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्ण खोपडे, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, संजय बेंडे, डॉक्टर पाराशर अशोक मानकर, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, नितीन तेलगोटे, मनीषा काशीकर, चेतन कायरकर, किशोर पाटील, भोलानाथ सहारे, अविनाश घोसे आदी समस्त पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नागपूर.